शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे कमीत कमी एकमेकाच्या पायात पाय टाकून पाडण्याचा प्रयत्न होईल आणि महाराष्ट्राच्या जनतेला यांच्या जाचातून त्रासातून मुक्ती मिळेल. 2 वर्ष 8 महिने यांचा एकच डायलॉग, केंद्र मदत करत नाही, केंद्र मदत करत नाही. याशिवाय कोणत्या डायलॉग आहे हो? यांची भाषणं ऐका आत्ताही, यांच्या टीव्ही चॅनलवर मुलाखती नुसतं द्वेष द्वेष आणि द्वेष. कधी राज्याच्या प्रगतीसाठी, राज्याच्या विकासासाठी एक तरी कल्पना यांनी मांडली आहे का? अभ्यास करा, एक PhD होऊ शकेल. PhD होईल की यांनी एकही कल्पना 2019 पासून राज्याच्या हिताची मांडलेली नाही, कोणत्याही क्षेत्रात नाही. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक काहीही कल्पना नाही. ठीक आहे, त्यांचाही चेहरा चालतील असं त्यांचा गैरसमज काढून टाकावा एवढीच विनंती आहे. कारण पूर्ण देशात 543 पैकी 7-8 जागा घेऊन त्यांचा चेहरा चालतो. म्हणजे एखाद्या चित्रपटाचा गल्ला हा 1/2 कोटी आहे आणि ज्याचा गल्ला 200 कोटी झाला, 1/2 कोटीचा गल्ला करणारा म्हणायचा 200 कोटीचा गल्ला करणारा चित्रपट फ्लॉप आहे. तशी ही अवस्था आहे. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. ठाण्यामधली जी घटना झाली आणि मातोश्रीवर जे काही मुस्लिम लोकांनी निदर्शनं केली, हे सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घडवून आणलंय. मला असं वाटतं की बेछूट आरोप करायचे, काहीतरी सनसनाटी निर्माण होईल असं वक्तव्य करायचं, हरामखोर या शब्दाचा नॉटी असा अर्थ सांगायचा, कोरोना पाप होते म्हणून होते झालं असं सांगायचं. मला वाटतं की आता मीडियावर ही जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे, संवैधानिक जबाबदारी आहे की अशा नेत्यांना जे बेछूट काहीही बोलतात अशा नेत्यांना किती गंभीरतेने घ्यावं. कारण नसताना अशा नेत्यांना गंभीरतेने घेतल्याने आज महाराष्ट्राचं राजकारणाचा नैतिक ऱ्हास होतो आहे. कोणत्या शब्दाचा वापर करायचा, कधी महाराष्ट्राच्या राजकारणात या अगोदर अशा पद्धतीने बेछूट आरोप करण्याची पद्धत कधीही नव्हती. आणि या संदर्भामध्ये मला व्यक्तिगत रीतीने वाटतं, मी माझी भावना एकदा कॅबिनेटमध्येही व्यक्त केली आहे की कडक कायदे आता करण्याची आवश्यकता आहे की अशा बेछूट आरोप करणाऱ्यांना निश्चितपणे सनसनाटी निर्माण करणे, नरेटिव्ह सेट करणे, खोटं बोलणे या संदर्भामध्ये कायद्याच्या सामोरं जाणं हे गरजेचं आहे. काही राजकीय पक्ष तर आता सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले. सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश महोदयांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली की राजकीय नेत्यांनी आपल्या मर्यादाचं उल्लंघन करू नये, अन्यथा राजकारणाचा नैतिक अधपतन हे या देशाला महाग पडेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.